नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण भेटत आहोत पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह फ्लॉवर मटार यांची भाजी, पण वेगळ्या पद्धतीने। हे फ्लॉवर आणि मटार गरम पाण्यामध्ये आपण वाफवून घेतलेले आहेत। थोडंसं मीठ घातलं आहे वाफवताना आणि साहित्य काय काय कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि भाजलेले शेंगदाणे आहेत। त्याचे आपण पहिले मिक्सरला बारीक करून घेऊया। मिरची, आलं, लसूण याचासुद्धा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे। पहिले आपण हे असे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले। आता मिरची, आलं, लसूण हे बारीक करून घेऊया। हे जे वाफवलेले फ्लॉवर मटार आहेत ते आपण वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया। अर्धवट वाफवलेले आहेत, पूर्ण वाफवलेले नाहीत। त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। आता कढईमध्ये तेल गरम करूया। तेल गरम झालं की मग पुढची कृती। तेल गरम झालं की जे आपण हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट केली ते आपण तेलामध्ये घालून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेच कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे, कारण का तेलात जर नुसतंच आलं, लसूण, मिरचीचा ठेचा घातला तर तो जळण्याची, करपण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे लगेच कांदा आणि टोमॅटो आपण घालून हे व्यवस्थित शिजवून घेऊया, परतून घेऊया। कांदा, टोमॅटो हे सगळं व्यवस्थित मऊ करून घेऊया। कांदा, टोमॅटो अशा प्रकारे मऊ झालेला आहे। आता ह्याच्यात आपल्याकडे असणारे जगभरातले मसाले घाला। हळद, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट। आपण ह्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे, त्यामुळे तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्यानुसार ॲड करा। चवीपुरतं मीठ हे सगळं घालून घेऊया। हे व्यवस्थित मसाल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये जे आपले अर्धवट वाफवलेले फ्लॉवर आणि मटार आहेत ते घालून घेऊया। परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे फ्लॉवर मटार व्यवस्थित मिक्स करा। व्यवस्थित मिक्स झाले की त्याला असं थोडंसं पाणी सुटेल, 1-2 वाफ आणून घ्या आणि मग जे आपण भाजलेले शेंगदाणे त्याचं जे कूट केलं आहे ते आपण याच्यावर घालून घेऊया। हे कूट व्यवस्थित मिक्स करा, पुन्हा एकदा एक वाफ आणा आणि मग आपली भाजी तयार। वरून कोथिंबीर घालायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।